नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती यातील सराव संच 8.2 मधला प्रश्न दुसरा बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी पहिला प्रश्न सराव संच 8.2 मधला पहिला प्रश्न हा पूर्णपणे डिटेल सोडवलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर बघा त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, त्याच्यातला पहिला प्रश्न आहे हा। याच्यामध्ये टोटल 6 प्रश्न आहेत, त्याच्यातला आपण हा पहिला प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न आहे बघा, 5 sin 30 अंश अधिक 3 tan 45 अंश। ओके, तर आता हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे। ठीक आहे, आता आपण काय करूया, sin 30 अंशच्या अगोदर किंमत काढूया आणि tan 45च्या अगोदर किंमत काढूया, म्हणजे आपल्याला त्याची किंमत काय आहे ते एक्झॅक्टली कळेल। आता उत्तरामध्ये बघा sin 30 हा किती असतो बघा, तो जो टेबल आहे ना चार्टमध्ये त्याच्यामध्ये sin cos tan च्या 0 अंश 30 अंश 45 अंश आणि 90 अंश डिटेलमध्ये किमती दिलेल्या असतात। ठीक आहे, त्याच्यातले आपण आता sin 30 ची व्हॅल्यू घेऊया। आता sin 30 हा जर आपण बघितलं तर टेबलनुसार हा 1/2 असतो। ओके, आणि tan 45 अंश त्या टेबलनुसार त्याची किंमत किती आहे बघा, तर ती 1 आहे। ओके, मग आता या sin आणि tan ची किंमत आपण या वरच्या इक्वेशनमध्ये उदाहरणामध्ये ठेवूया। म्हणजेच काय येईल बघा, तर 5 गुणिले sin 30 हा किती आहे आपण आताच कळायला 1/2 आहे, आणि अधिक 3 गुणिले tan 45 हा किती आहे, तर तो बघा 1 आहे। ठीक आहे, म्हणजेच आता बघा 5 गुणिले 1/2 म्हणजेच किती बघा, तर 5/2 होतात। ओके, आणि अधिक 3 गुणिले 1 म्हणजेच किती झाले, तर ते 3 झाले। ठीक आहे, म्हणजेच आपली नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, आता 5/2 अधिक, आता बघा 3 हे जे आहे ते आपल्याला या टाईपमध्ये लिहिण्यासाठी आपण कसं लिहिणार बघा, 3 तर उत्तर आलं पाहिजे, आपल्याला या टाईपमध्ये लिहिण्यासाठी आपण काय करणार आहोत बघा, 6/2 करणार आहे। 6/2 म्हणजेच काय रे, तर 3, म्हणजेच 2 आणि 2 6। ठीक आहे, आपल्याला या भागाकाराचं उत्तर हे 3 मिळते। ठीक आहे, आपण असं का केलं, कारण का 5/2 या रूपामध्ये आपल्याला 3 आणण्यासाठी आपण हे 6/2 केलं। ओके, ठीक आहे, मग आता आपण काय करूया, आपली नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, नेक्स्ट स्टेप आपली येईल, आता आपण अंशस्थानांची बेरीज करूया। 5/6 करूया, 5/6 छेद 2 छेदस्थानी जर तुम्ही बघितलं तर दोन्हीकडे सुद्धा सारखी संख्या आहे, त्याच्यामुळे छेद काय येतील, 2 येतील। ओके, म्हणजेच 6 आणि 5 किती होतात, तर 6 आणि 5 11 आणि 11/2, म्हणजे वरचं जे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे याचं उत्तर किती आलं बघा, तर ते 11/2 आलेलं आहे। ठीक आहे, आता नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा, त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे ते सुद्धा आपण लिहूया। tan 60 डिग्री आहे, tan 60 डिग्री सॉरी ह्याच्या अगोदर 4/5 आहे, 4/5 गुणिले tan वर्ग 60 अंश आणि अधिक 3 sin वर्ग 60 अंश आहे। ठीक आहे, आता अगोदर आपण काय करूया, आपण tan 60 ची किंमत घेऊया। तर tan 60 त्या टेबलनुसार त्याची किंमत किती आहे बघा, तर tan 60 ची किंमत आहे ती वर्गमुळात 3 असते। ओके, आणि sin 60 अंश त्याची किंमत किती असते बघा, तर वर्गमुळात 3/2 असते। आता हा जो टेबल आहे त्याच्यामध्ये sin cos tan ची जी किंमत असते तो टेबल आहे तो तुम्हाला पूर्णपणे पाठच करावा लागणार आहे। ते जर पाठ केलं नाही तर तुम्हाला या sin cos tan च्या ज्या काही किमती असतात ते किमती कळणार नाही, त्याच्यामुळे जो टेबल आहे तो पूर्णपणे तुम्हाला सॉल्व करणं गरजेचंच आहे। याच्याशी रिलेटेड मी शॉर्ट्स आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। ओके, तर ह्या जे किमती आहेत बघा ते आता आपण इथं लिहूया। म्हणजेच बघा 4/5, आता हा tan वर्ग 60 आहे। ठीक आहे, आणि आपल्याला tan 60 ची किंमत दिलेली आहे म्हणल्यावरती आपण काय करूया, तर वर्गमुळात 3चा आपण वर्ग करूया। ओके, अधिक 3, आता ही sin 60 आहे, इथं sin वर्ग 60 आहे म्हणल्यावरती आपण वर्गमुळात 3/2चा काय करणार आहोत, वर्ग करणार आहोत। ओके, परत आता हे जे 4/5 आहे ते आपण आहे तसेच लिहून घेऊया। आता वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे फक्त वर्गमुळातलं चिन्ह निघून जातं आणि आतली संख्या तशीच राहते, म्हणजेच इथं 3 राहील, अधिक हे 3 आहे तसेच आपण लिहूया, गुणिले वर्गमूळ 3चा वर्ग म्हणजेच 3/2चा वर्ग किती असतो, तर तो 4 असतो। ठीक आहे, आता जी आपण स्टेप लिहिली होती ती मी आहे तशीच थोडीशी तर कॉपी करते, म्हणजे आपल्याला ती स्टेप लिहायला बरी पडेल। 4/5 गुणिले 3 होतं आणि अधिक 3 गुणिले 3/4 होतं। ओके, आता आपण काय करूया, हे सोडूया। आता बघा
यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 12 होतात. ओके, सो 4 त्रिक 12 आणि छेद 5 आहे तसेच लिहूया. प्लस 3 त्रिक 9 करा आणि छेद 4 आपण लिहूया. ठीक आहे, बरोबर इज इक्वल टू आता बघा आपण 9/4ला 5ने गुणणार आहोत. ओके, आणि 12/5ला आपण 4ने गुणणार आहोत. कळलं तुम्हाला? पुन्हा एकदा सांगते, या ठिकाणी मी करते 12 गुणिले 4 छेद 5 गुणिले 4 करूया, अधिक 9 गुणिले 5 आणि 4 गुणिले 5. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता 12 चोक 48. ठीक आहे, 5 चोक 20 अधिक 9 5 45 आणि छेद 4 5 20. ओके, कळालं तुम्हाला या ठिकाणी? ठीक आहे, म्हणजेच 48/20 आलं अधिक 45/20 आलेला आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला? ओके, आता आपण काय करूया, दोघांचाही जे छेदस्थानी आहे ना तो आपल्याला काय केलेला सेम आलेला आहे. ठीक आहे, मग आपण अंशस्थानाची बेरीज करूया. 48/45 करूया आणि छेद 20. ओके, सो 48 आणि 45 यांची बेरीज किती होते बघा, तर 93 होते आणि छेद 20 आहे. तसंच म्हणजेच त्याचं जे दिलेलं उदाहरणाचं उत्तर किती आलेलं आहे बघा, तर 93/20 आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता तिसरा प्रश्न त्यांनी आपल्याला काय विचारलेला आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. तिसरा आहे बघा, 2 sin 30° अधिक cos 0° अधिक 3 sin 90°. ओके, आता आपल्याला sin 30° काय किंमत आहे ती अगोदर लिहूया. sin 30° जर आपण टेबलवरून बघितला तर तो 1/2 असतो. त्यानंतर cos 0° म्हणजेच cos 0° किती असतो, हा 1 असतो. व sin 90° म्हणजे sin 90° किती असतो, तर तो 1च असतो. ठीक आहे, आता त्यावरून आपण आता काय करूया बघा, त्याच्या आपण किमती पुटअप करूया या ठिकाणी. तर जे दिलेलं आहे बघा आपल्याला ते अगोदर आपण लिहून घेऊया. 2 sin 30° अधिक cos 0° अधिक 3 sin 90°. आता याच्यामध्ये आपण किमती पुटअप करूया. 2 गुणिले sin 30 किती आहे बघा, तर तो 1/2 आहे. ओके, cos 0 किती आहे, तर तो 1 आहे बघा. आणि 3 गुणिले sin 30 हा किती आहे बघा, तर तो 1 आहे. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया. आता बघा हे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 2 गुणिले 1/2 आहे. ठीक आहे, मग हे 2 वरती अंशस्थानी जर आपण केले तर 2/2 होतील. ठीक आहे, अधिक 1 गुणिले 3 1 3. 2/2 म्हणजेच किती याचं उत्तर तर 1 येईल बघा. 1 अधिक 1 अधिक 3. राईट, सो याचं उत्तर किती आलं बघा, 1 अधिक 1 2 अधिक 3 5. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याचं उत्तर किती मिळालं आहे, तर 5 उत्तर हे मिळालेलं आहे. ओके, आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा आपल्याला चौथा प्रश्न विचारलेला आहे, tan 60° छेद sin 60° अधिक cos 60°. ठीक आहे, त्याने जे आपल्याला विचारलेलं आहे बघा प्रश्न ते अगोदर आपण आहे तसंच लिहूया. tan 60° छेद sin 60° अधिक cos 60°. ओके, आता tan 60 याची किंमत त्या टेबलवरून किती आहे बघा, tan 60° बरोबर त्याची किंमत आहे वर्गमुळात 3. ओके, त्यानंतर sin 60 त्या टेबलनुसार त्याची किंमत असते वर्गमुळात 3/2 आणि cos 60°ची किंमत असते 1/2. आता या सगळ्या किमती आपण या वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप करूया. आता बघा tan 60 हा किती आहे बघा, तर तो वर्गमुळात 3 आहे. ओके, आता sin 60 हा किती आहे बघा, वर्गमुळात 3/2 आहे आणि अधिक cos 60 हा बघा 1/2 आहे. ठीक आहे, ओके, सो आता वर्गमुळात 3 अंशस्थानीच आपण आहे तसंच लिहून घेऊया. वर्गमुळात 3 छेद, आता यांची आपण बेरीज करूया. छेद त्यांचा समान आहे त्याच्यामुळे अंशस्थानाची आपण बेरीज करूया. वर्गमुळात 3 अधिक 1/2 आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण आता नेक्स्ट स्टेप कंटिन्यू करूया. बघा हे जे वर्गमुळात 3 अंशस्थानी आहे ते आहे तसंच लिहूया. आणि बघा गुणिले करणार आहोत. गुणिले म्हणजेवरती हे जे उलटून गुणिले आपण करणार आहोत. छेदस्थानाचे 2 अंशस्थानी जाईल आणि हे अंशस्थानीचं पुन्हा छेदस्थानी जाईल, म्हणजेच 2 छेद वर्गमुळात 3 अधिक 1 होईल. ठीक आहे, सो आता वर्गमुळात 3 गुणिले जर 2 केलं तर उत्तर किती येतं बघा, 2 गुणिले वर्गमुळात 3 येतं आणि छेद वर्गमुळात 3 अधिक 1.
हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे, 2 वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 अधिक आहे हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर हे अशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे, आता 5वा प्रश्न काय आहे बघा. 5वा प्रश्न त्याने आपल्याला विचारला आहे बघा, कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30 अंश. ठीक आहे, हा 5वा प्रश्न आहे. आता आपल्याला कॉस 45 किती आहे बघा टेबलवरती. कॉस 45 अंश त्याची किंमत आहे 1 वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे, आणि साइन 30 अंशाची किंमत आहे बघा 1/2 आहे. ठीक आहे, सो आता ह्या दोन्हींच्याही किमती आपण काय करणार आहोत, इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहोत. आता वर्ग आहे म्हणल्यावरती बघा या ठिकाणी 1 वर्गमुळात 2चा वर्ग होईल अधिक साइन 30चा वर्ग आहे म्हणजेच 1/2चा काय होईल, इथे सुद्धा वर्गच होईल. ठीक आहे, आता वर्गमूळ 2चा वर्ग काय होईल रे, तर तो फक्त वर्गमूळ चिन्ह जाईल, 2 राहतील आणि अधिक 1/2चा वर्गमूळ काय असते बघा, तर ते 4. आता आपण छेदाचा परिमेय करून करूया. आता इथं 4 आहे, इथं 2 आहे, मग आपण काय करूया, या साईडला 2ने गुणूया. अंशस्थानी 2ने गुणल्यानंतर 2 होईल आणि छेदस्थानी 2ने गुणल्यानंतर 4 होईल अधिक 1/4. आता यांचा छेद हा जो समान आलेला आहे. ठीक आहे, मग आपण अंशस्थानाची बेरीज करूया. 2 अधिक 1/4 म्हणजेच किती आलेलं आहे बघा, तर 3/4. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर किती आलेलं आहे बघा, तर ते 3/4 आलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यातलंच आपण शेवटचं काय आहे बघा प्रश्न ते सुद्धा बघूया. 6वा प्रश्न आहे बघा, तो आहे कॉस 60 डिग्री गुणिले कॉस 30 डिग्री अधिक साइन 60 डिग्री गुणिले साइन 30 डिग्री. ठीक आहे, आता हे त्यांनी आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे. आता किमती आपल्याला सगळ्यांच्या माहिती असायला हव्यात. कॉस 60 हा किती असतो बघा टेबलनुसार. कॉस 60 ची जी किंमत असते ती 1/2 असते. ओके, त्यानंतर कॉस 30 अंश म्हणजेच कॉस 30 डिग्रीची किंमत असते वर्गमुळात 3/2. ओके, त्यानंतर साइन 60 डिग्रीची किंमत किती असते, तर वर्गमुळात 3/2 असते. ओके, त्यानंतर साइन 30 डिग्रीची किंमत किती असते बघा, तर ती 1/2 असते. ओके, ठीक आहे, आता आपण काय करूया, त्या सगळ्याची किमती आपण वरती इक्वेशनमध्ये पुटअप करूया. कॉस 60 जो आहे तो आहे 1/2. ठीक आहे, गुणिले कॉस 30 किती आहे बघा, वर्गमुळात 3/2 आहे अधिक साइन 60 किती आहे, तर वर्गमुळात 3/2 आणि गुणिले साइन 30 डिग्री हा आहे बघा 1/2 आहे. ठीक आहे, ठीक आहे, आता यांचा गुणाकार आहे बघा, छेद सारखा आहे, मग आपण यांचा गुणाकार करू शकतो. 1/वर्गमुळात 3 म्हणजे किती झाले बघा, वर्गमूळ 3 जातील होतील आणि 2 गुणिले 2 किती झाले बघा, तर ते 4 झाले. ठीक आहे, यांचा सुद्धा आपण गुणाकार करणार आहोत. वर्गमूळ 3 गुणिले 1 म्हणजेच वर्गमूळ 3 होतात आणि बेदोन्ही किती झाले बघा, तर ते 4 झाले. आता दोघांचाही छेद समान आहे, आपण अंशस्थानांची बेरीज करू शकतो. वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 3/4. ठीक आहे, दोन्हींचाही छेद समान आहे त्याच्यामुळे आपण 1 दसलेला आहे. ठीक आहे, आता वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 3 म्हणजेच टोटल हे 2 वेळा वर्गमूळ 3 आहेत. ओके, छेद 4. ओके, आता आपण याला भाग घालू शकतो म्हणजेच बे के बे आणि बे दोन्ही 4 म्हणजेच अंशस्थानी फक्त वर्गमूळ 3 राहिले आणि छेद 2. ठीक आहे, बे के बे आणि बे दोन्ही 4 हे तर आपण भागाकार केलेला आहे म्हणजेच याचं उत्तर किती आलेलं आहे बघा, वर्गमूळ 3/2 याचं उत्तर आलेलं आहे. ओके, तर बघा आपल्याला अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता तिसरा प्रश्न बघा त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. जर साइन थिटा बरोबर 4/5 तर कॉस थिटा काढा. ठीक आहे, सिंपल आहे बघा. साइन थिटा जी त्यांनी आपल्याला दिलं आहे ते अगोदर लिहूया. साइन थिटा बरोबर किती आहे बघा, 4/5 आहे. आता आपल्याला जो नेहमीचा फॉर्म्युला माहिती आहे तो आपण लिहूया. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असतो, तर तो 1 असतो. आता या ठिकाणी साइन थिटाची किंमत आहे, तर साइन वर्ग थिटा आहे म्हणल्यावर ते 4/5चा वर्ग येईल अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 येईल. ठीक आहे, आता याचा वर्ग किती येतो बघा, 4चा वर्ग हा किती असतो 16 असतो, 5चा वर्ग असतो 25 अधिक
कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके. सो आता कॉस वर्ग थिटाची आपण किंमत काढूया. कॉस वर्ग थिटा बरोबर हा 1 आहे तसंच ठेवूया. 16/25 अधिक आहे, पलीकडे गेल्यावरती ते वजा होतील, म्हणजेच वजा 16/25. ठीक आहे. कॉस वर्ग थिटा बरोबर आता 25ने या साईडला गुणा, 1ला गुणा म्हणजेच 25 वजा 16/25. ठीक आहे. कॉस वर्ग थिटा आपल्याला किती मिळाला आहे बघा. 25मधून 16 गेले की किती राहतात रे, 9 राहतात. 9/25. ओके. आता आपण काय करणार आहोत बघा, आता आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून घेऊ. म्हणजेच इथं काय मिळालं, कॉस वर्गाचं वर्गमूळ हे कॉस थिटा असते आणि 9चं वर्गमूळ हे 3 असतं आणि 5चं वर्गमूळ 25चं वर्गमूळ किती असतं बघा, तर ते 5 असतं. म्हणजेच आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे. किती आहे बघा, तर ते 3/5 आलेली आहे. इथं तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. ठीक आहे. साइन थिटाची किंमत दिलेली असताना कॉस थिटा जो आहे तो आपला 3/5 आलेला आहे. ओके. ठीक आहे. आता त्यातला शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर बघा, शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला आहे, जर कॉस थिटा बरोबर 15/17 तर साइन थिटा काढा. ठीक आहे. जसं आपण वरचं सोडवलेलं आहे ना तसंच आपण लिहिणार आहोत. कॉस थिटा दिलेला आहे, मग आपल्याला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असते, तर ते 1 असते. ओके. सो आता आपल्याला कॉसची किंमत दिलेली आहे, सो आपण कॉसची किंमत लिहूया. साइन वर्ग थिटा अधिक, आता तो कॉस वर्ग आहे म्हणल्यावरती 15/17चा काय होईल, या ठिकाणी वर्ग होईल, बरोबर 1 आहे तसंच राहील. ठीक आहे. सो साइन वर्ग थिटा अधिक, आता 15चा वर्ग किती असतो बघा, तर तो 225 असतो. ठीक आहे. छेद 17चा किती असतो, तर तो असतो 289 असतो, बरोबर 1. ठीक आहे. आता आपण काय करूया, साइन वर्ग काढूया. साइन वर्ग थिटा बरोबर आता हे जे 1 आहे तसेच ठेवूया आणि वजा या ठिकाणी काय होईल, पलीकडे गेल्यानंतर 225/289 काय होतील, वजा होतील. ठीक आहे. सो साइन वर्ग थिटा बरोबर 289ने 1ला गुणल्यानंतर काय होईल बघा, 289च होतील आणि वजा 225 करूया आणि छेद 289. ओके. सो साइन वर्ग थिटा बरोबर आता 289मधून 225 गेले किती राहतात, तर 64 राहतात आणि छेद 289 आहे तसेच राहतात. ठीक आहे. आता जर आपण दोन्ही बाजूंचे जर वर्गमूळ काढलं, साइन वर्ग थिटाचं साइन थिटा हे वर्गमूळ असतं आणि 64चं वर्गमूळ किती असते, तर ते 8 असते आणि 289चं वर्गमूळ हे किती असते बघा, तर ते 17 असतं. ठीक आहे. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला साइन थिटाची किंमत मिळालेली आहे, ती आहे 8/17. इथे तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. ओके. तर बघा मुलांना, आपण अशा पद्धतीने आपला सराव संच 8.2 मधला प्रश्न 2रा, 3रा आणि 4था जो आहे तो पूर्णपणे मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.